संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा। शुभरत्न केंद्र AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी। मोबाईल 09448 14 24 21। आत्ताची महत्त्वाची घटना आहे। कणकवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आग लागलेली आहे। आपण या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आहोत आणि आपण पाहतो की अजूनही आग ही सुरू आहे। आधीच्या ज्वाळा आहेत त्या बाजूने ह्या स्टेशनच्या बरोबर बाजूने निघत आहेत। मगाशी 2च्या सुमारास ही आग लागली होती आणि ही आग आजूबाजूचा जो परिसर आहे, जे इथे झाडं आहेत, या ठिकाणी अचानक लागली होती आणि त्याच्या ज्या ज्वाला आहेत त्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या रेल्वेच्या शेजारी आल्या होत्या। इथे एक रेल्वे देखील उभी होती आणि ती रेल्वे आगीच्या धूर त्या रेल्वेच्या ठिकाणी जात होते। त्यामुळे काही प्रमाणात रेल्वे देखील पुढे घेण्यात आली लवकरात लवकर। पण ज्या मोठ्या संख्येने ही भर दुपारी ह्या ज्वाळा उठत होत्या आणि मोठ्या संख्येने ही आग भडकत होती, त्यावेळी येथे रेल्वे स्टेशन परिसरातील स्टेशन मास्टर असतील किंवा RPF असतील आणि कर्मचारी असतील यांनी आग विझवण्यासाठी मोठी शर्तीचे प्रयत्न केले आणि आग ही विझवण्यात आलेली आहे। पण अजूनही काही प्रमाणात ही आग सुरू आहे। आपण पाहतो की लाईव्ह दृश्य ही जी सध्याची परिस्थिती आहे ती आग अजून देखील काही प्रमाणात सुरू आहे। धूर देखील येत आहे। हा 2 नंबर प्लॅटफॉर्मचा आपला परिसर आहे तो आपण दाखवतो। एक रेल्वे देखील या ठिकाणी येत आहे। आता आपण पाहतो ह्या प्लॅटफॉर्मवर एक रेल्वे देखील येत आहे। धूर देखील ह्या 2 नंबर प्लॅटफॉर्मच्या शेजारी मोठ्या संख्येने धूर मोठ्या प्रमाणात उसळत आहे आणि ह्या परिसरामध्ये जे प्रवासी आहेत ते देखील येत आहेत। प्रवासी आता ही जी ट्रेन येणार त्या ट्रेनने प्रवास करणार आहेत। त्यामुळे कुठे ना कुठेतरी ह्या ज्या आगीच्या ज्वाला भडकू नये आणि ह्यावर नियंत्रण व्हावं, हीच एक परिस्थिती ह्या रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून हे कमी करण्यात आली। पण ह्या जर धोका झाला असता, मोठ्या प्रमाणात जर ही आग भडकली असती तर काही प्रमाणात रेल्वेचं नुकसान झालं असतं। कणकवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आग लागलेली आहे। ही आग नेमकी कशी लागली ही माहिती नाही आहे, पण प्लॅटफॉर्म क्रमांक 2च्या बाजूला, कणकवली प्लॅटफॉर्म क्रमांक 2च्या बाजूला ही अचानकपणे आग लागली आहे। दुपारी 2च्या सुमारास ही आग लागली आणि आगीच्या ज्वाळा उसळल्या। या ठिकाणी RPF आपण पाहतो की हे आग विझवण्याचं काम करत आहेत। काही कर्मचारी आहेत हे देखील पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचं काम करत आहेत। सर्वच कर्मचारी आणि हे स्टेशन मास्टर हे देखील आग विझवण्याचं काम करत होते। 2च्या सुमारास आग लागली होती। त्यावेळी येथे स्टेशनवर या 2 नंबर प्लॅटफॉर्मवर एक ट्रेन होती। ही ट्रेन देखील इथे उपस्थित होती। त्यांना ह्या धुराचा सामना करावा लागला आणि त्यामुळे काही प्रमाणात ट्रेन पुढे घेण्यात आली आणि त्यानंतर ही आग अजूनही सुरूच आहे। 2च्या सुमारापासून अजूनपर्यंत हे पावणे 3 वाजले तरी अजून आग सुरू आहे। ट्रॅकच्या बाजूला आग येऊ नये यासाठी हे कर्मचारी काम करत आहेत, पण अचानक लागलेल्या आगीने सगळ्यांची तारांबळ उडाली आणि ही आग भडकू नये यासाठी उपाययोजना होत आहे। मगाशी आपण पाहिलं की येथे जी एक ट्रेन आली होती त्यावेळी देखील स्टेशनच्या 2 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला असणारे जे शौचालय असेल हे देखील त्याच्यामध्ये काही प्रमाणात जळले आहे। त्यानंतर येथील जे प्रवासी होते हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत। त्यामुळे कुठे ना कुठेतरी ह्या आगीच्या ज्वाळा भडकू नयेत यासाठी ही उपाययोजना सुरू आहे। आपण लाईव्ह दृश्य पाहत आहोत। ही अजूनही आग सुरू आहे। कर्मचारी पाणी मारण्याचं काम करत आहेत। कणकवली प्लॅटफॉर्म असं नाव लिहिलं त्याच्यात देखील तिथे आग लागली आहे। काही वायरी ज्या आहेत यांचं नुकसान होऊ शकतं। इलेक्ट्रिक वायर असतात आणि इलेक्ट्रिक झालेलं आहे हे सगळं, त्याच्यामध्ये सिग्नल आहे। त्यामुळे इथे काही दुर्घटना किंवा वेगवेगळ्या प्रमाणात तांत्रिक अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे ही सर्व सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी हे जे आग विझवण्याचं काम शर्तीचं सुरू आहे। तरी देखील आता समजा थोड्या प्रमाणात जर आग विझली नाही तर अग्निशामक बंब मागवण्यात येईल, पण थोडक्यात ही आग सध्याची विझवण्याचं काम सुरू आहे। ही आग नेमकी कशी लागली ही माहिती नाही आहे, पण कणकवली रेल्वे स्टेशनच्या परिसरात ही आग मोठ्या प्रमाणात भडकत आहे हे आपल्याला दिसत आहे। आपण पाहतो की हे जे बाजूला जो परिसर आहे पूर्ण
जो तो ह्या भर दुपारी ऊन असल्यामुळे हा अजून पेट घेतो आहे. पूर्णतः हे सगळं सुकं जे आहे ते सगळं जळून जात आहे आणि तीच सगळ्या धुराच्या ज्वाळा असतील त्या रेल्वे स्टेशन ज्या 2 नंबर प्लॅटफॉर्मच्या या ठिकाणी येत आहेत आणि मग आग ही ह्या बाजूला येत आहे. वाऱ्याच्या जशा वाऱ्याची दिशा असेल तशा पद्धतीने आग ही भडकत आहे. हेच एक चित्र आपल्याला दिसत आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी या आगीवर नियंत्रण येण्यासाठी हे शर्थीचे प्रयत्न कणकवली रेल्वे स्थानक करत आहे. उमेश बुचडे, कोकण साद लाईव्ह, कणकवली.